भुवनेश्वर मधील SUM हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागलेली आहे। या आगीमध्ये 15 जणांचा मृत्यू तर 60 जण जखमी झाल्याचा अंदाज वर्तवला जातो। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, नेमकं काय घडलेलं आहे? भुवनेश्वर मधल्या SUM हॉस्पिटलमध्ये ही भीषण आग लागली आहे। हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलला आग लागलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही आग जी आहे ती आयसीयू मध्ये लागलेली आहे। आयसीयू हे बंदिस्त असतं आणि पूर्णपणे वातानुकूलित असतं, म्हणजे एसी असतं। अशा वेळी ही आग लागलेली आहे, त्यामुळेच या आगीला थांबवणं शक्य नाही। कारण एसी अशा वेळी एसीला जर किंवा शॉर्ट सर्किटने जर आग लागली तर ती वाढत जात असते आणि बंदिस्त असल्यामुळं आणखीन ती वाढत गेलेली आहे आग। यावेळी आतमध्ये डॉक्टर्स आहेत, त्याचबरोबर रुग्ण सुद्धा आहेत, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या ठिकाणी किमान 24 ते 25 आता अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत। अगोदर या आगीची ग्रॅव्हिटी नव्हती, या आगीची सखोल माहिती नव्हती, त्यामुळे 5 गाड्या पोहोचल्या होत्या। मात्र ज्या पद्धतीने या आगीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे, त्यानंतर मात्र आता 25 गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि आणखीन आसपासच्या ठिकाणावर गाड्या मागवण्यात येत आहे। भुवनेश्वर मधलं हे नामांकित हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची आग लागलेली आहे। प्रशासनानं आता काम सुरुवात केलेली आहे। इतर रुग्णालयामधील सुद्धा अँब्युलन्स या ठिकाणी आणलं जात आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की दम घुटल्यामुळे अनेक रुग्णांचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि त्यांचा आकडा जो आहे तो 20 पेक्षा अधिक झालेला आहे। म्हणजे की 20 पेक्षा अधिक रुग्णांचा आणि तिथल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती, प्राथमिक माहिती आपल्याला मिळते। आणि या रूम मध्ये जाण्यासाठी किंवा पहिल्या मजल्यावर ही संपूर्ण आग लागलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाचं मदत घेतली जाते। शिडी लावण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पहिल्या मजल्यावर जाण्यात आलं आहे आणि एक्झिट जो दरवाजा होता तो दरवाजा तोडून काढण्यात आलेला आहे आणि त्या दरवाजामधूनच प्रवेश केला जात आहे। कारण इतर ठिकाणून मुख्य प्रवेशद्वारावरून प्रवेश करणे शक्य नाहीये, कारण आग आता मोठ्या प्रमाणावर भडकलेली आहे। त्यामुळे पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी जात आहेत। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकांनी गर्दी केलेली आहे, ती गर्दी पांगवण्यासाठी सुद्धा पोलीस यंत्रणा काम करत आहे आणि याचबरोबर केंद्र सरकारला सुद्धा या संदर्भाची माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार या ठिकाणी कोणता याची सुद्धा पाहणी केली जात आहे। जसं तुम्ही सांगितलं की हे एक नामांकित हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी आता 25 ते 24 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत। इतरही बाहेरची कुमक मागवली जाते आहे। मोठ्या प्रमाणावर बचत कार्य आणि मदत कार्य सुरू आहे। मात्र या हॉस्पिटलची साधारण क्षमता काय आहे? कारण बरंच नामांकित हॉस्पिटल आहे आणि यात बरेच रुग्ण अडकले असण्याची भीती असू शकते। बिलकुल, ज्या वॉर्ड मध्ये ही आग लागलेली आहे, जिथे ही देणगी पिटलेली आहे, त्याच एका वॉर्ड मध्ये साधारणतः 60 रुग्ण या ठिकाणी ऍडमिट करण्यात आले होते। म्हणजेच की 60 रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असे मिळून साधारणतः 100 लोक या संपूर्ण ठिकाणी अडकले होते। मात्र काही लोकांना आग लागल्याबरोबर काही लोकांना बाहेर आणणं शक्य झालेलं आहे, परंतु काही जे रुग्ण होते जे आयसीयू मध्ये होते, अशांना सलाईन चालू होत्या, ट्रीटमेंट चालू होती, मेडिसिन देण्यात आली होती, सलाईनच्या माध्यमातून औषध देण्यात आली होती, त्यांना अचानक उठवून नेता येत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी धावपळ ही मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे। आणि जे डॉक्टर रामराजे शिंदे आमच्याबरोबर असेच संपर्कात राहा। आपले प्रतिनिधी सरोज भुवनेश्वरून आहेत, आपण त्यांच्याकडून घटनास्थळाचा आढावा घेऊया। सरोजी, फिलहाल क्या हालात है? देखिए, अभी तो आग अभी काबू में है। अभी जो फायर ऑफिसर हैं वो लोग काबू कर चुके हैं आग को, लेकिन जो पेशेंट्स है उन लोगों को बाहर दूसरे हॉस्पिटल अभी स्थानांतर किया जा रहा है। अभी जहां अभी तक का सूचना हमारे पास है, अभी 15 जो रोगी हैं, जो पेशेंट थे, अभी उनका डेथ हो चुका है, उनका मृत्यु हो चुका है और 20 से ज्यादा जो पेशेंट है उनका हालत अभी गंभीर है। उनको दूसरे जो प्राइवेट और जो सरकारी हॉस्पिटल्स हैं वहाँ पे अभी स्थानांतर किया जा चुका है। लेकिन जो आग के बारे में पहली बात मैं बताना चाहूंगा कि जो आग कैसे लगी थी, ये जो घटना थी 7:30 बजे के लगभग था और उसी समय जो आईसीयू और जो और एक जो कैजुअलिटी के पास वहाँ पे पहले आग लगी थी और वहाँ से धुआं निकला था। जो फायर ऑफिसर है वो बोल रहे थे कि जो एसी था वहां से पहले शॉर्ट सर्किट हुआ था, उसके बाद आग धीरे धीरे चारों तरफ लगा था। पहले चारों तरफ धुआं हुआ था, उसके बाद
ये आग आईसीयू की तरफ बढ़ा था, जिसकी वजह से जो आईसीयू में जो क्रिटिकल कंडीशन में जो पेशेंट्स थे वहाँ पे उनका जो जानो माल ज्यादा भी नुकसान हुआ है। और जो घटना स्थल में ही 3 जो आईसीयू में जो पेशेंट थे उनका डेथ हो चुका था, और बाद में जो पेशेंट्स को दूसरे हॉस्पिटल लिया जा रहा था वहाँ पे 12 और पेशेंट का उनका डेथ हो चुका है। ये जो जिला प्रशासन जो है अभी इसका पुष्टि किए हैं कि अभी तक 15 जो पेशेंट्स हैं उनका डेथ हो चुका है। दूसरी बात यह है कि अभी राज्य सरकार एक कमेटी बिठाए हैं कि 3 अधिकारी का जो एक कमेटी बिठाए हैं, जो बोल रहे हैं कि उसका जो तदंत किया जाएगा, उसका इंक्वायरी किया जाएगा एक्चुअली क्या घटना हुआ था, कैसे आग लगी थी और आग को रोका क्यों नहीं गया था। इसके लिए अभी इन्वेस्टिगेशन किया जाएगा। कल इसका इन्वेस्टिगेशन किया जाएगा। 3 जो मेंबर हैं, 3 जो कमेटी का 3 जो मेंबर हैं वो हॉस्पिटल आएंगे, हॉस्पिटल आके देखेंगे कि ये आग एक्चुअली लगा कैसे था, अगर ये आग लगा था उसको रोका क्यों नहीं गया, इसके लिए इंक्वायरी किया जाएगा। जैसे कि हम लोग जी सरोज जी, बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए। रामराजे शिंदे यांना देखील धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। भुवनेश्वरमधल्या SUM हॉस्पिटलच्या ICU मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं भीषण आग लागली आणि यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला, तर 60हून अधिक जण जखमी झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।